नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की कमळी इथे आपली भिंतीला डोकं लावून शांतपणे उभा राहिलेली असते. निग्गी म्हणते, काय ग कमळे, काय झालं काय तुला? काही नाही ग निग्गी, आज जे काही प्रकार कॉलेजमध्ये झाला त्याचं काही डोक्यातनं जातच नाही आहे. निग्गी म्हणते, असं कसं करतेस? डोक्यातनं तो तुला घालवावंच लागेल. तोपर्यंत ऋषीचा फोन येतो. कमळे, काय करतेस? काही नाही सर, अभ्यास वगैरे कशा चालला आहे? तू जरा टेन्शनमध्ये दिसतेस मला आज. सर, तुम्हाला कसं माहीत मी आज टेन्शनमध्ये आहे? मला जरा ताण आला आहे. अगं, तुझ्या आवाजावरूनच मला ओळखतं. आणि अभ्यास वगैरे कसं चालला आहे सांगशील का नाही? सर अहो, अभ्यासामध्ये मनच लागत नाही आहे. आज जे काही कॉलेजमध्ये झालं ना त्याचं काही माझ्या डोक्यातनं जातच नाही आहे. ऋषी म्हणतो, अगं तुला अभ्यासाकडे लक्ष द्यायला लागल. आणि जी काही कॉम्पिटिशन आहे ना तुला जिंकायची आहे कमळे, एवढं लक्षात ठेव. कुठलीही कारणं देत बसायची नाहीत. मला फक्त आणि फक्त तू जिंकलेली पाहिजे आहे, असं म्हणून ऋषी रागवून फोन ठेवतो. निग्गी म्हणते, काय झालं कमळे, का बरं असा ऋषी सरांनी फोन ठेवला? काही नाही ग, जरा ते रागवले आहेत कारण मी अभ्यास वगैरे करत नाही तो डोक्याला ताप करून ठेवते माझ्या, असं काय म्हणता शनी ते परत एकदा रागिनी तिच्या रूममध्ये तो नेकलेस असतो ना कमळीकडून हिसकावून घेतलेला असतो तो आरशात बघून हसत असते. म्हणते, आई पाहिलंस का, शेवटी मी तिच्या हातून नेकलेस हा हिसकावून घेतलाच. कामिनी म्हणते, हो घेतला ना, पण त्या अनिकावरती अजिबात विश्वास ठेवू नकोस, कारण ती अनिका एवढी पोहोचलेली आहे ना, तुला काही माहीत नाही अजून. तोपर्यंत रागिनी म्हणते, हो का, माझ्या मुलीबद्दल अशी बोल? कामिनी म्हणते, हो बोलणारच, कारण ती आहेच तशी. रागिनी पटकन कामिनीपाशी येते. आई, एवढं तू विसरू नकोस, तुझ्या स्वतःच्या भावाला तू ढकलून दिलं होतंस आणि तो अक्षरशः एकदम लुळापांगळा झाला आहे खुर्चीवरती, ना बोलतोय ना चालतोय. शेवटी तुझी अवस्था अनिकाने तशी केली नाही, एवढी मेहरबानी मान, नाहीतर तुलाही तसंच बसावं लागलं असतं मुक्यावानी. कामिनी ते सगळं काही रागिनीच्या तोंडून ऐकून जरा विचित्रच हावभाव करते. तिला काही कळतच नाही की आपली लेक आपल्याबरोबर असं काही बोलू शकते. रागिनी अशी म्हणल्यानंतर कामिनी थोडीशी शांत बसते आणि रागिनी, खरंच तुला मानलं मी बरं का, मायाले की तुम्ही दोघीजणी एकसारख्याच आहात, काही बदल नाही आहे तुमच्या दोघींमध्ये. तो पण रागिनी म्हणते, हो आहेतच आम्ही तशा दोघीजणी. दुसऱ्या दिवशी ते सुंदर प्रकारे अशी गुढीची उभा करायची तयारी चालली असते. ते कमळी अनिकाला सांगत असते की अनिका, गुढी उभारताना काय काय गोष्टी लागतात, आपल्याला काय घेतलं पाहिजे काय नको, साडी, ढाळा, लिंबाचं पाने, म्हणजे सगळं 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 आपल्याला तांब्या वगैरे घ्यायचा असतो. सगळं सांगत असते अनिकाला समजून. अनिका तिला थोडंसं म्हणते, अगं हेच तू आत्ता मराठीमध्ये सांगितलं आहेस ना, तेच तू आत्ता इंग्रजीमध्ये सांग, आणि त्याच्यामध्ये तुझी प्रॅक्टिसही होईल आणि तुला चांगला सरावही होईल. ह्या अशा प्रकारे कमळी म्हणते, बघू मी प्रयत्न करतो, असं काही म्हणता शनी. कमळी आपली तशी बोलायला लागते तर मग रागिनी मागून येते. म्हणते, काय ग जास्त स्मार्ट झाली का काय, स्वतःला लय हुशार समजतेस? रागिनी फडफड अशी इंग्लिशमधून तिला नाही तसलं बोलत असते. सणासुदीला राजन आणि अन्नपूर्णाला ते पाहवत नाही. राजन म्हणतो, रागिनी बास करा ग, सणासुदीला तर तुमची तोंड बंद राहू द्यात जरा. कामिनी असं काय, म्हणजे कामिनी पण येते तिथे. कामिनी आपली शांतपणाने सगळं काही पाहत असते. तिला अनिकाचं थोडंसं विचित्रच वागणं वाटत असतं. काहीतरी ह्या पोरीच्या डोक्यामध्ये शिस्त आहे, त्याशिवाय एवढीही गुळावानी गोड 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 बोलणार नाही त्या कमळीशी. ह्या कामिनी आपली गप्प बसून लांबून आपली तमाशा बघत असते. तोपर्यंत सगळं काही झाल्यानंतरनं अन्नपूर्णा म्हणते, चला पूजेची तयारी करून घ्या. राजन आणि रागिनी पुढे येतात. गुढीची पूजा वगैरे करतात, सगळे काही पाया पडतात. अनिका, रागिनी, कामिनी ह्या आतमध्ये जातात. अन्नपूर्णा म्हणते, कमळी ये पुढे बाळा आणि गुढीची पूजा कर, पाया पड. कमळी छान प्रकारे अशी पाया पडते, पूजा करते. कमळी म्हणते, निघे ये ना तू पण, अशी काय लांब उभी राहिलेस? हे सगळेजणी पाया पडतात, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतात या दोघीजणी.
आणि आतमध्ये जातात. तोपर्यंत राजन म्हणतो, आई आपण ना जो काही रात्री प्रकार घडला ना रागिणीबरोबर, तिच्या गळ्यातला जो काही हार गेला ना, गायब झाला, त्याचे आपण CCTV फुटेज पाहूया. तोपर्यंत त्या CCTV फुटेजमध्ये सेम कमळी डिक्टो दिसत असते. अन्नपूर्णा म्हणते, राजन मागे घे, जरा आपण व्हिडिओ व्यवस्थित पाहूया. अरे कमळी अशी काही करूच शकत नाही, मला पूर्णपणे गॅरंटी आहे माझ्या कमळीवरती. रागिणी म्हणते, काय गॅरंटी आहे? चोरटी कुठली, फसवणारी खोटारडी कुठली, असं भरपूर काही तिला नको असलं काही रागिणी आपल्या कमळीला बोलते. आणि काही म्हणते, हो शेवटी फुटेजमध्ये दिसते तेच खरं आहे ना, ह्याच्या पलीकडे कोणता अजून प्रूफ पाहिजे तुमच्या सगळ्यांना? कामिनी म्हणते, एवढा दिवस झालं माझा गळा सुकला अक्षरशः, एवढं मी बोलत होते त्या पोरीबद्दल, तुम्ही विश्वास ठेवला नाही. अखेरकार बघा, ते गळ्यातलं सुद्धा दिवसा ढवळ्या आपल्या सगळ्यांच्या समोर तिने चोरलं ना शेवटी, अंधाराचा फायदा घेऊन सुद्धा. आपली कमळी खाली मान घालून सगळ्यांना विचारते, काय झालं राजन काका, म्हणजे सगळ्यांसमोर. तोपर्यंत राजन म्हणतो, अगं बघ ना तुझ्यासारखीच सेम मुलगी. रागिणी म्हणते, तुझ्यासारखीच नाही, तूच आहेस ती, तूच चोरी केली आहेस. कमळी ते, मी चोरी? कधी केली? मी तरी तिकडं मीटर चेक करायला गेले होते, मी तर घरात नव्हतेच. अन्नपूर्णा म्हणते, मी बघितलं माझी कमळी कधीसुद्धा असं करू शकणार नाही. अनिका म्हणते, अगं कमळी तसं नाही आहे गं, तसं म्हणायचं नव्हतं आम्हाला, पण सेम तुझ्यासारखीच मुलगी तिथे दिसते. तुझ्यासारखीच म्हणजे म्हणायचं आहे काय तुमच्या सगळ्यांना? कमळी बिचारी आपली सोफ्यावरती शांतपणाने सगळा काही विचार करत असते. तिच्या डोक्यामध्ये काही चालतच नाही की मी केलेलं नाही आहे तर माझ्यावरती आरोप का घेत आहेत सगळेजणी, आणि ह्या घरामध्ये अखेरकार माझं नाव पुढं घेऊन हा सगळा काही डाव कोण खेळतंय, त्याचा सुगावा आपल्या कमळीपर्यंत लागेल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.